नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पंचगंगा नदी प्रदूषणाचा लढा अंतिम टप्प्यात, धनाजी चुडमुंगे. पंचगंगा नदी प्रदूषणाचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यात बसत आहे. या समस्येतून कायमची मुक्तता हवी असेल तर पंचगंगा प्रदूषण मुक्तीच्या लढ्याला ग्रामस्थांनी साथ द्यावी, असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते धनाजी चुडमुंगे यांनी केलं आहे. चुडमुंगे म्हणाले, कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त झाल्याचे सर्वांनी अनुभवलं. इचलकरंजीतील प्रोसेस उद्योगामधून बाहेर पडणारं दूषित पाणी थेट ओढ्या वाटे नदीत सोडलं जात आहे. याबाबतचे स्थळ पाहणी अहवाल जिल्हा अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले तरी प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे इचलकरंजी शहराचं पाणी रोखण्याचा निर्धार घेतला आहे. आमदार, खासदार आणि प्रशासन 2 वर्षात 600 कोटी रुपयांचा ZLT प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रदूषित पाणी नदीत येणार नसल्याचं सांगत आहे. मात्र 2012 मध्ये CETP प्रकल्पावेळी ही अशीच आश्वासनं देण्यात आली होती. ZLT प्रकल्पात भ्रष्टाचार होण्याची शक्यता असून हा प्रकल्पही अपयशी ठरेल, असा आरोप धनाजी चुडमुंगे यांनी केला.